तर तुम्हाला कळलंय पाठचा माहोल बघून मी कुठे आलोय आणि मी आहे अक्कलकोट मध्ये आणि आम्ही आलो आहोत स्वामीच्या दर्शनाला आणि आता आम्ही कुठे बसलो आपण बसलो अन्नछत्रामध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणार होतो आम्ही की इथे आल्यावरती दर्शन कसं होतं आणि मग कसं कुठे जेवायचं आणि कुठे ब्रेकफास्ट पण करायचं कारण हे सगळं जेवण चालू होतं 12 वाजता 12च्या आधी काय करायचं हे पण दाखवणार आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही आलो आहोत अक्कलकोटला आणि स्वामीचं मी दर्शन घेणार आहोत आज कारण आज गुरुवार पण आहे छान. त्याच्या आधी पहिले खाऊन घेऊया कारण आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात एवढी गर्दी आहे की आमचं भरपूर वेळ तिकडे जाणार आहे त्यामुळे पहिलं खाऊन कधी पोटात असलं पाहिजे मग आपण दर्शन घेऊ आणि मग आपण जाणार आहोत अन्नछत्र जेवायला महाप्रसाद घेण्यासाठी. आता मी आलो आहोत बालाजी उपाहारगृहाला आणि इथे मी मागवलं आहे साऊथ इंडियन फूड. त्याकडे साऊथ इंडियन फूडच मिळतं ना कारण काय इथे येणारा मिक्स क्राऊड आहे ना फक्त मराठी क्राऊड नाही इथे येणारा. अच्छा. त्यांच्या विचारानं साऊथ इंडियन फूडच स्वामींना कसं आहे आलं लसूण काही चालत नाही कांदा वगैरे त्या हिशोबाने मग अच्छा म्हणजे जेवणात नसतं तसं काही. नाही जेवणाच्या ठिकाणात सांगतोय मी आता ही नाश्त्याच्या ठिकाणी ते मिक्स क्राऊड आहे ना इथं त्यामुळे इथं मिक्स क्राऊडच्या हिशोबाने केलेलं आहे. ओके तर बरं डोसा खाऊया आपण. छान पातळ आहे डोसा एकदम क्रिस्पी. हो छान पातळ चव पण चांगली आहे. चांगली चव आहे म्हणजे त्या पिठाला पीठ जे आंबलं पण आहे एकदम चव छान आहे एकदम खूप हलका फुलका आहे हलका एकदम क्रिस्पी थंड झालाय. हो एकदम क्रिस्पी खरं थंड करा पण एकदम क्रिस्पी आहे. वाव खूपच छान चटणी आहे खूपच. मला आवडतं काय ना सोलापूर म्हणा अक्कलकोट म्हणा बिकॉज बॉर्डर जवळ आहे बाकीच्या राज्यांची तुम्हाला असं इन्फ्लुअन्स दिसतो. काय चटणी आहे ही नारळाचं खोबरं खोबऱ्याच्या दुधातला गोडवा किती चांगला लागतो अमेझिंग लागतोय आणि त्याच्यावरती त्याने जो फोडणी घातली हो. आहे हे गोडूस आहे बट टेस्टी आहे खूप. टेस्टी हा अशी चटणी आपल्याला मुंबई साईडला किंवा ह्या साईडला कुठे मिळतच नाही. एकदम छान आणि डोसा पण मला आवडला आता एकदम हे पण थोडा पातळ आहे पण डोसा एकदम क्रिस्पी आहे आणि मग चटणी बघ त्याला जिरा पण मस्त लागला मस्त एकदम. लागलं एकदम. जिराची फोडणी एकदम मस्त दिली त्यांनी. जिराची फोडणी एक नंबर आहे. मला वाटतं त्यात तूप पण दिसतंय बरं का थोडंसं. हो आणि साखर पण आहे. ओव्हरऑल व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि आपण मंदिरापासून 200 मीटरच्या अंतर हा हे एकदम अगदी बाजूला आहे म्हणजे अगदी बाजूला आहे. सांबारामध्ये पण ना डाळ छान दिसते जरा डाळ पण गोडूस आहे. हे सांबार नाही आवडला मला हा ना वरणचं टेक्स्चर आहे. तिखट वरण म्हणजे तिखट करायचा प्रयत्न केलाय तिखट वरण टाकी वाटतंय पण गोडूस पण आहे. जेवढी सुंदर चटणी आहे तितकं सांबर त्या कॉम्प्लिमेंट मध्ये सांबार नाही लागत आहे. हा सांबर नाही लागत. रिव्ह्यू देईपर्यंत डोसा संपलेला आहे. चटणीला माझ्याकडे मिळते ऑफिशियल सिल्वर थम्सअप आणि डोसाला माझ्याकडे मिळते ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. बरोबर दादा? परफेक्ट एकदम परफेक्ट. सांबाराला माझ्याकडनं नो रेटिंग. आता ओ हे पण चांगलं पातळ केलंय बघ आणि मिरच्या मस्त पडल्या ना नुसतं खाऊन बघा पहिलं. चांगली गोष्ट काय त्याचं पीठ छान लागलंय. चांगलं पीठ आहे. ह्यात थोडासा गोडवा आहे पण इतकं चांगला गोडवा लागतोय कारण कांदा पण आहे ना. कांदा खूप छान आहे म्हणजे जाड आहे. आता जाड खातोय मी. चटणी घेऊया. चटणी असं सोप करून घेते हे पूर्ण उत्तप्पा. मी हा उत्तप्पा जर असं कडक झाला पाहिजे जरा नॉर्मल पण टेक्स्चर खूप चांगलं आहे आणि डोसाचं मेन पीठ चांगलं आहे आणि नॉट एट ऑल बॅड डोसा व्हेरी गुड डोसा. हा उत्तप्पा व्हेरी गुड उत्तप्पा. तुम्ही जर नेक्स्ट टाइम मागवाल ना हे दोन गोष्टी त्यांना बोला उत्तप्पा थोडा अजून क्रिस्पी करा मस्त लागेल एकदम असाच मस्त लागतोय तो क्रिस्पी अजून मस्त आणि लागेल. त्याच्यामध्ये कांदा जो पडलाय मिरच्या पडल्या सगळं मुबलक आहे. त्या पण छान लागतात. उगीच मिरची पण जास्त तिखट नाही. मी तर मिरची खातो बघा त्याच्या 2 मिरच्या आहेत. मिरची काहीच तिखट नाही एकदम परफेक्ट आहे. मिरची आहे जाणवत पण नाही. जाणवत नाही. मेन म्हणजे पीठ खूप चांगलं आंबलेलं आहे. गुरुवार म्हणला की खूप क्राऊड असतो हा आणि लोकांना पूर्तता करता येत नसते. आपण 10:30 पावणे 11 लावले तरी सुद्धा इतकं चांगलं मिळलंय म्हणजे क्वालिटी फूड सर्व करता येईल. आणि छान ब्रेकफास्ट झालाय माझा एकदम मस्त जेन्युनली. ह्याला पण माझ्याकडे मिळतं ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. क्रिस्पी असतात रामाई दादांनी सिल्वर दिला 100% आणि व्हेरी गुड म्हणजे व्हेरी गुड प्लेस. इट्स अ रेकमेंडेड. आम्ही जे मागवलं ते मागवा नक्की कारण आम्ही इथे बघितलं आधी कोणी खिचडी मागवलेली आणि आपण खिचडी आवडली नव्हती. तर खिचडी नका मागू डोसा मागवा साऊथ इंडियन आयटम मागवा. इडली पण यांची मी ऐकलं ओके तर इडली पण अवॉइड करू शकता. लोकांचा रिव्ह्यू ऐकलेत मी पण हे 2 गोष्टी नक्की मागवा. हे खूप छान चटणी मागवा चटणी बाप याची. चला दर्शन आमचं खाऊ झालेलं आहे तर दर्शन मागतो.
आपला महानैवेद्यचा प्रोग्राम चालू होता. अच्छा आपलं निवेद्याचं ताट मंदिरामध्ये जातं. अच्छा आता काय बनतं इथे आपलं? हो, हे आजच्या ह्यांच्या हस्ते अन्नदान आहे आपलं. या लोकांकडे जे बसले ते खाली. अच्छा आणि एका वेळी किती लोक जेवतात इथे? एंटरटेनमेंट 700 लोक जेवतात एका वेळेस. नमस्कार. नमस्कार माऊली. गुरुजी आपलं नाव सांगा ना एकदा. मी श्री स्वामी समर्थ नक्षत्र मंडळाचा पुरोहित विश्वंभर विनायक पुजारी. हा. पूर्वीपासून 1988 साली आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे. अच्छा. पूर्वी 5 किलोच्या तांदळावरून आपण हे चालू केलेलं आहे. ओके. याच्यात त्यांनी ह्या वटवृक्षामध्ये निर्माण तयार केलेलं आहे. नियोजित आपली पूजा म्हणजे सर्वप्रथम इथं जे देणगीदार हा. येतात त्यांच्या हातून श्री स्वामी समर्थांना त्यांचा संकल्प सोडला अच्छा. जातो. संकल्प सोडल्यानंतर स्वयंपाकघरात गेलं जातं. स्वयंपाकघरात गेल्यानंतर त्यांच्या जी पुरुष मंडळी उभारलेले असतात हा. त्यांच्या कुलदैवतीची पूजा केली जाते. अच्छा. मग कुलदैवतीची पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला मगाशी बोललो निराधार लोकांना म्हणजे बरोबर. आपल्या अक्कलकोटामध्ये जे निराधार हा. आहेत जे अनाथ आहेत ते उपाशी राहू नये म्हणून अच्छा. आपले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव अमोलराजे जन्मंजयराजे भोसले महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उपक्रम चालू केले आहे. त्यामुळे त्या दोन्ही टायमाचे प्रसाद आपण घरपोच देतो त्यांना. अरे वा. हा, ते डबे भरवत होते मगाशी. हा मगाशी डबे भरवत होते त्यांना घरपोच आपण दोन्ही टायमाचा प्रसाद देतो. आपली पूजा झाल्यानंतर करेक्ट 12:30 वाजता आरती झाल्यानंतर त्यांना पोच होते डबा. हा. मग त्यानंतर ते डब्याची पूजा करतो आपण म्हणजे अच्छा. तसंच देत नाही. बरोबर. त्या अनाथाला गेलं तरी आपण त्या डब्याची पूजा थोडा करून मान आपण- आहे त्याला. हा डब्याची पूजा झाल्यानंतर महिला असतात त्यांचे हा. महिलांकडून अन्नपूर्णेची पूजा केली जाते. हा. मग अन्नपूर्णेची पूजा झाल्यानंतर आपण इथून नैवेद्य असतात आता सौवाद्य मिरवणूक आपण हा. आता मगाशी बघितला बरोबर. सौवाद्य मिरवणूक आपण इथून नैवेद्य स्थान आपण मंदिरात घेऊन जातो. हा. मंदिरामध्ये नैवेद्य पण आरती केली जाते. हा. मग परत तिथं आल्यानंतर नैवेद्य पण आरती केली जाते. मग आरती झाल्यानंतर समोरच्या साईडला संकल्प सोडला जातो. हा. मग संकल्प सोडल्यानंतर मग महाप्रसादाला पुढे चालू होतो. रोजचा ह्या दिनचर्या आपल्याला पूजेचा आहे. आता इथे नैवेद्य आरती होते. नैवेद्य आरतीमध्ये स्वतः साक्षात स्वामी जेवतात. बरोबर. आता स्वामी हम गया नाही जिंदा आहे. मग स्वामी कुठल्या रूपात येऊन आपल्या अन्नछत्र मंडळात घेऊन खरंय, जातील सांगता येत हे आपल्याला माहिती आहे. कारण कुठलं रूप आहे स्वामींचं कळत नाही आपल्याला. त्यामुळं स्वामी कुठल्या रूपात येऊन घेऊन जातील कळत नाही. पण आजपर्यंत असे माऊली आजपर्यंत अन्न कधी कमी पडत नाही. आज 10,000 येऊ दे 20,000 येऊ दे 40,000 येऊ दे ॲट अ टाइम आपल्याला एकही शेवटपर्यंत माणूस उपाशी जात नाही. अरे वा. आपल्या अन्नछत्र मंडळात कधीही आजपर्यंत माणूस आज आला बाबा प्रसाद नाही आहे असं असं रिटर्न कधीच होत कधीच होत नाही. त्याला थोडं का होईना का प्रसाद मिळेल. आता आपल्या पूर्वी 12 ते 2 होता. आता लोकांचं प्रमाण वाढलं म्हणून आपण 2 तास वाढवलो. अच्छा. 12 ते 4 केलं. 12 ते 4 आहे आता 12 ते 4 आहे टायमिंग. आता कसं होतं 4 पर्यंत टायमिंग आहे. बरोबर. मग 4 नंतर लोक येतात. बरोबर. ते लोक तसंच जाऊ नये हा. म्हणून त्यासाठी बाहेरच्या साईडला 2 तास 4 ते 6 मध्ये द्रोणामध्ये प्रसाद देतो. अच्छा. म्हणजे आले त्याच्यानंतर आलेले लोक 6 वाजता 12 ते 6 वाजता लोकांना ते हा, काहीतरी मिळणारच आहे. मिळणार आहेत. मग फक्त 2 तास गॅप होतं. मग आणि 8ला चालू होतं. 8 ते 12 पर्यंत चालतं. किती मोठं किचन आहे आणि काय केवढं चालतं? किती लोक काम करतात आतमध्ये? 15 लोक आचार्य आहेत पुरुष हा. मंडळी. आचार्य आहेत. हा म्हणजे फक्त भात भाजी आमटी शिरा करतात. चपात्याला नाही म्हटलं तर 25 ते 30 बायका आहेत. अच्छा. आणि विथ आणि मशीन्स आहेत दोन्ही पण ॲट अ टाइम दोन्ही चाललेलं असतं. मी बघितलं लता मंगेशकरांचे फोटो बघतो त्याचं काय आहे इथे याचं? मग आता लता दीदींचा एवढा संबंध आहे की पहिल्या पूर्वी आपल्याकडे यायचे. पूर्वी येत होते. स्वतः यायचे. हा येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर उदयनाथ मंगेशकरांचं त्यांचं पण सरांचं पण आपल्याकडे गायन असतं. आता मी ना स्त्री रूपातले पण स्वामी बघतो तर तो काय कॉन्सेप्ट आहे म्हणजे कशामुळे आहे? म्हणजे कसं माहिती का एका स्त्रीला स्वामींना खूप असं त्यांना दैवी भक्ती होते. हा. अन्नपूर्णेच्या रूपात त्यांनी दाखवलेले आहे. ओ. स्वामी देवी रूप दाखवलेलं आहे. मग स्वामींनी कसं काही ठिकाणी इथं मोदीखाना म्हणून आहे हा. तिथं पण स्वामींनी वीरभद्रेश्वरचं रूप दाखवलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात त्या त्या प्रसंगानुसार स्वामींनी रूप त्यांनी येतात. अवतार दाखवलेले आहे. एका देवाला फक्त स्त्री भक्ती जास्त म्हणजे अंबाबाईवर भक्ती जास्ती होती. हा. अंबाबाई पण मीच आहे हे दाखवण्यासाठी देवानी अंबाबाईचं रूप केलं. अरे बाप रे.
तर तुम्ही बघितलं होतं की स्वामींना नैवेद्य कसा यांनी दाखवलं आणि कसं सगळं ते सोहळा असतो. आता आपल्या समोर नैवेद्य तोच आलेला आहे, नैवेद्य स्वामींना दाखवलेलाच तोच नैवेद्य नैवेद्य आहे आणि आम्ही खाणार आहोत. प्रसादचा प्रसादचा अनुभव घेणार आहोत आणि आस्वाद घेणार आहोत. आस्वाद. पहिले आमटी आमटी पिऊया. वाव, अशी शेंगदाण्याची आमटी, माय गॉड. मला एकदम बिलीव्ह होत नाहीये की एवढ्या मोठ्या स्केलवरती एवढी गोष्ट बनते. हो. पण त्याची चव असं वाटतं की छोट्याशा टोपात बनवलंय. नंबर 1 क्वालिटी तूप, शेंगदाण्याची चव परफेक्ट Perfect. आणि बाकीचे मसाले पडलेत एक नंबर. आणि हे आम्हाला जे मिळालं आहे ते आहे एकादशीचं जेवण. आम्ही उपवासाचं जेवण जेवतो हो. पण काय जेवण आहे. जेवण. जय श्री स्वामी जय समर्थ. जय स्वामी समर्थ. दादा मी तुम्हाला मगाचपासून बघतोय कंटिन्यूस काय ना काही काम करतानाच आहात इथे. Yes, yes. तुम्ही काय करता तुमचं नाव सांगा ना एकदा. आणि माझं बाळासाहेब शामराव गाडगे, मी 1988 पासून सेवा करतो स्वामी. चालू चालू झाल्यापासून झाल्यापासून फर्स्ट मॅन. यस, अखंड सेवा चालू आहे आणि महाराज करून घेतात. ते अशक्य ही शक्य करतील स्वामी. दररोज 10-15 हजार लोकांची सेवा करतील आणि हे स्वामी करून घेतात. आणि मी कुठल्या अन्नक्षेत्रात जेवतो असं वाटत पण नाही मला. चांगल्या रेस्टॉरंट मध्ये येऊन जेवतोय. पण चांगल्या रेस्टॉरंट मध्ये पण अशी आमटी मिळत नाही बघा. ही आमटी बगर आमटी तर मिळतच नाही. बगर आमटी तर बघायला पण मिळत नाही. बघत नाही, मिळत नाही. हा हलकी आहे खिचडी. मी खरं बोलतो, स्वामी बघतायत मला. वन ऑफ द बेस्ट खिचडी. मला वाटते रोज खिचडी दिली पाहिजे यांनी. ही खिचडी एवढी सॉफ्ट, एवढी सॉफ्ट, त्याचा दाणा दाणा असं वाटतं कापसाचा दाणा, कापसाचा. खूपच सॉफ्ट बनली आहे. आणि याला पण शेंगदाणा तसं कूट, तुपामध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही. हा घास मला ते खरं बिलीव होत नाहीये की एवढी मोठी स्केल आहे, एवढी लोक जेवायला बसली आहेत. म्हणजे एवढी लोक असून पण क्वालिटीमध्ये, चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये. कुठंच नाही कॉम. आणि हे 30-35 वर्षापासून करत आलेले आहेत. आणि हे फ्री जेवण फ्री असतं. जेवण आहे पूर्ण. आता मला अजून विचारायचं दादा, आता मी सगळीकडे जाऊन खातो. Okay. एवढा सगळ्या तिकडे जाऊन Yes. आज मी ते खिचडी खाल्ली. हो, रेस्टॉरंट मध्ये पण अशी खिचडी बनत नाही. नाही नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात खिचडी बनते पण अशी चविष्ट कशी काय बनू शकते. ते फक्त काय महाराजांचं लक्ष त्याच्यावर आहे. माझं प्रसाद द्यायचं म्हणलं मी क्वालिटी ठेवणार असं महाराजांचं आहे. आणि न चुकता स्वामी हजर राहणार इथं. 12:05 कंपल्सरी, नाहीतर त्याच्याशिवाय एवढं होऊ शकत नाही ना. आपण 10 पाहुणे घरात आलं तर कधी पडबड होते. हो. आणि हे 10,000 हजार लोक महाराज करून घेतात. अरे वा. हे स्वामीची लीला मोठी आहे. लोकांना फ्री असतं पण ज्यांना परवडतं त्यांनी प्लीज काहीतरी काहीतरी डोनेट करून जा इथे. कारण ह्याची मेहनत आहे. मी बघतोय अख्खं किचन साफ आहे, भरपूरसे लोक आतमध्ये कामं करत आहेत आणि हे सगळे लोक जेवणाला प्रसाद म्हणूनच प्रसाद बघतात. म्हणून बघता. इच अँड एव्हरी माणूसाचं हेच काम आहे की श्रमदान द्यायचंय, अन्नदान द्यायचं लोकांना आणि लोकांना प्रसाद द्यायचा स्वामींचा. हा प्रसाद कधीही संपत नाही. म्हणजे कितीही लोक जेवून जाऊ देत, शेवटच्या माणसापर्यंत मिळतो. आणि गंमत अशी आहे की मग अशी स्वामी गुरुजी बोलताना बोलले 12ला चालू होतो, 4ला संपतो आणि 4ला इकडचं संपतं. मग जरी कोण आले तर त्यांना द्रोणामध्ये जेवण दिलं जातं. हो. ते 4 ते 6 मिळतं. हा. मग 2 तासमध्ये ब्रेक असतो आणि पुन्हा एकदा 8 वाजल्यापासून ते 12 वाजल्यापर्यंत पुन्हा असंच जेवण मिळतं लोकांना. आपण बाहेरच्या बाजूला म्हणजे ही अन्नचित्राची ही बंद होती भिंत. हा. बाहेरच्या बाजूला सगळी सोय, हेच जेवण मिळतं बाहेर. खरंच म्हणजे या संस्थेची पण खरंच करावं थोडं कौतुक कमी आहे आणि या सगळ्या भक्तांचं पण कौतुक करावं थोडं कमी आहे. मी असं पण ऐकलंय, मग अशी म्हणणं होते की कितीही लोक आली तरी जेवण तुमचं संपत नाही. संपतच नाही. कसं काय. आणि हे महाराजांचं कसं आहे. हा. आणि अन्नपूर्णा स्वतः इथे आहे त्यांच्याकडे. ब्रह्मांडाचा नायक आहे तो. पूर्ण ब्रह्मांड स्वामी चालवतात असं आहे. अरे आता हे काय आता बघर नाही, तसं नाही खायचं. मग ही आमटी मी हे असते. फर्स्ट टाइम खातोय. ही आमटी असते त्याची. हे काय असतं, काय म्हणतात. भगर आमटी. हो. हे आता अशी टाकायची आता. प्रत्येक गोष्ट साफ आहे, प्रत्येक गोष्ट क्लीन, हायजिनिक हायजिनिक, आणि हे सगळं जेवण अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड पूर्ण अनलिमिटेड आहे जेवण. पण त्यांची एकच अट आहे, त्या मामाचं अनाऊन्स करतात दादा की कृपया कुठे कचरा करू नका आणि जेवण जेवढं लागेल जाईल तितकं तेवढंच घ्या. घ्या. हा. फुकट मिळत आहे म्हणून ते घेऊन ते नासाडे करू वाया नका.
हे बघ प्रत्येक दाणा वेगवेगळा आहे, जरा प्रत्येक दाणा वेगवेगळा आहे आणि ते दरवेळी तिकडे बघतो माणूस दरवेळी प्रत्येकाला पाणी देतोय. मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पाणी भरलं जात नाही, अरे इथे प्रत्येक वेळी आरोचं पाणी, आरोचं पाणी ग्लास संपला की संपला ती लगेच पण भरून देतोय. काय सर्व्हिस, कारण सगळ्यांचं श्रमदान आहे, सगळे व्हॉलंटियर्स आहेत. व्हॉलंटियर्स आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा पण स्वामीच्या दर्शनाला याल, तुम्हाला अन्नक्षेत्रामध्ये येऊन प्लीज हा अनुभव घ्यायचा आहे, हा प्रसाद स्वामींचा खायचा आहे. अमोल राजेंचं कौतुक करायचंय. बोला ना. राजा म्हणून मी करतोय असं कधीच त्यांनी प्रिटेंड केलं नाही. सगळीकडे पाहतो स्वामींनी केले, स्वामींच्या भक्तांनी केले. कुठेही फोटो नाहीये, हा. कुठे नाव दिलं नाही की यांची कृपा त्यांची कृपा. नाही, बिलकुल नाही. फक्त आता आपल्याकडे स्वामींची कृपा. लगेच आजकालचे नवीन नवीन नगरसेवक बनतात, ते बॅनर लावून मोकळे होतात. इथे कुठे काही बॅनरबाजी नाही, काही नाही, कोणाचं काही नाही, फक्त लता दिदींचा फोटो आहेत, फक्त लता दिदींचे फोटो आहेत. कारण लता दिदी भक्त होत्या, स्वामी भक्त इतक्या मोठ्या, आणि त्याची पण मोठी देणगी आहे. खूप मोठी देणगी. आणि आता आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एक संदेश त्यांना तुमच्याकडनं. एकच आहे, अक्कलकोटला आलं की स्वामी समर्थांचा प्रसाद घेतले की माणूस तृप्त होतो. आणि असंच पूर्ण महाराष्ट्रभर होऊन नाही, जगात पूर्ण अमेरिकेपर्यंत महाप्रसाद गेलेला आहे. अरे स्वामींचा महाप्रसाद USA पर्यंत गेलेला आहे. मन ना जेन्युनली म्हणतोय मी, अजिबात माझी काय याच्यामध्ये हे नाहीये, खूप मस्त वाटलं. आणि महाराष्ट्रामध्ये अशी अन्नछत्र आहेत, म्हणजे स्वामींचं असो, मध्ये आणि साईबाबांचं असो. साईबाबांचं असो, गजानन महाराजांचं असो, अशी काही संस्थानं आहेत जी आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्ष लोकांना अन्नदान करत आहेत. आणि हे आपलं कल्चर आहे, यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपण अशा ठिकाणी जेवायला पण आलं पाहिजे. जेवायला आलं पाहिजे, सपोर्ट ठीक आहे, पण जेवायला प्रसाद खायला तर आलं म्हणजे आम्ही पाहिजे. तुम्हाला जे दाखवणार होतो की जसं मग कशी दाखवलं की ब्रेकफास्ट कुठे करायचा, मग बाकी कुठे खायचं. पण माझं म्हणणं तिकडे काय करू नका, ही अन्नछत्र आहे, इथे या, 12 तास चालू असतं, तुम्ही याचा अनुभव घ्या. आपण सगळ्यांनी मिळून स्वामींना प्रार्थना करू की आपले व्ह्युअर्स, आपण सगळ्यांना निरोगी आयुष्य द्यावं, त्यांना समृद्धी द्यावी, ही आपण सगळ्यांनी स्वामींना प्रार्थना. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज एक कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्हाला नक्कीच आवडला आहे. चला, श्री स्वामी समर्थ.